श्री राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे चरित्र सद्गुरू लीलामृत या ग्रंथातून संकलित केलं आहे. ओम नमो महासिद्धाय स्वाहा. श्री नरसिंह कृष्णामाई राजाराम पंत पांडे हे त्यांचे मूळ नाव. सद्गुरू नरसिंह संचारेश्वर नारायण दत्तानंदाचा अवतार आहे. नरसिंहालाच संचारेश्वर असे म्हणतात. यांचे गुरु माधवाश्रम स्वामी आहेत. त्यांचे गुरु श्रीधर स्वामी परळीच्या वैद्यनाथ मंदिरात यांची जागृत समाधी आहे. श्रीधर स्वामींचे गुरु रामाश्रम स्वामी अशी ही गुरु परंपरा महान आहे. नागेश ब्रह्मचारी यांनी अवतार घेतला नारायण दत्तानंद स्वामी म्हणजेच संचारेश्वर नरसिंह. माधवाश्रम स्वामींचे शिष्य श्री गुरु नरसिंह संचारेश्वर दत्तानंदाचा साक्षात अवतार होय. स्वामी नारायण दत्तानंद सरस्वती ऋग्वेदी ब्राह्मण घराण्यात जन्म घेतला. कधी काळी वराड प्रांतात वस्ती केली. यांची कुशाग्र बुद्धिमत्ता होती. वयाच्या 21व्या वर्षी एम.ए.ची परीक्षा पास होऊन अधिकारी म्हणून रुजू झाले. म्हैसूर संस्थानाच्या सरकारनं यांची योग्यता बघून दप्तर तपासनीस म्हणून नेमले. अशीच तपासणी करत असताना शंकराचार्याच्या पीठात आल्यावर शिवाभिनव पीठाधिकारी असताना सद्गुरूची भेट झाली. त्यावेळी स्वामी शिवाभिनव पीठाधिकारी म्हणाले, यासाठीच का आपला जन्म? नारायण दत्तानंद मनामध्ये ओशाळले आणि क्षणाचाही विलंब न करता मोह न करता नोकरीचा राजीनामा दिला. शृंगेरीस काही दिवस मुक्कामी राहून अध्यात्मात्वर रात्रंदिवस चर्चा केली. श्री दत्तगुरूची मूर्ती भेट मिळाली. हे स्वामींचे आशीर्वचन व निरोप घेऊन तीर्थाटनास निघाले. अनेक तीर्थाटने करीत असताना ज्या ज्या नगरीत जात त्या त्या ठिकाणी अशी वेळ पुन्हा येणार नाही असे लिहित असत. त्यामुळे कुठे कंचेश्वर ब्रह्मचारी, कुठे दीक्षित ब्रह्मचारी, दत्त ब्रह्मचारी, तर कुठे तुकाराम, तर कुठे रामदास म्हणून त्यांना संबोधण्यात येत असे. धारासूर येथे संन्यास आश्रम स्वीकारला. पुढे व्यंकटेशगिरीला भेटून वासुदेवानंद सरस्वती यांच्याकडून दीक्षा घेतली. तेव्हापासून स्वामी नारायण दत्तानंद सरस्वती म्हणून प्रसिद्ध झाले. तीर्थयात्रा करीत करीत लोकांच्या तापाचे निवारण करणे, गुप्त देवालयामधून मूर्ती बाहेर काढणे, यथाविधी स्थापना करून पुढील मार्गक्रमण करीत असत. परभणी जिल्ह्यात गावसान दत्तवाडी येथे नारायण दत्तानंदाचे आगमन झाले. तिथे कीर्तेश्वराचे जागृत हेमाडपंथी मंदिर होते. त्याची दुरावस्था झाली होती. तिथे साफसफाई करून पूजा अर्चा सुरू केली. स्वामींची कीर्ती ऐकून रोगी मनोरोगी यांची रांग लागली. केवळ कीर्तेश्वराची सेवा सांगून स्वामींची दृष्टी पडली की रोगी बरे होऊन घरी जात असत. नवनाथांची सवारी व गुरुवारी पालखी निघे. अनेक दुःखी मुक्त झाले. भक्त अनुयायी वाढले आणि यामुळे महान योगी म्हणून प्रसिद्ध झाले. एकांतवासासाठी डोंगरदऱ्यातून फिरत असताना एका गुहेत काही वस्तू ठेवून म्हणजेच स्मरणी भस्मलिखान एका दगडावर कमंडलू ठेवला व त्यावर संचारेश्वर म्हणून लिहिले. पुढे वाडीस जाऊन समाधी घेण्याचा निश्चय केला. माधवाश्रम स्वामी शिष्याला बोलावून नारायण दत्तानंद स्वामींनी प्रेमाने सांगितले की मी आजवर हे स्थान सांभाळले. आज तुमच्या हाती देऊन प्राण सोडेल. माझा अध्यात्माचा वारस माधवाश्रम स्वामी ही दिव्य शक्ती सांभाळा म्हणून आलिंगन दिले. दत्तमूर्तीसह दत्तवाडीचे संस्थान माधवाश्रम स्वामींच्या स्वाधीन करून त्यांच्या पुनर्जन्माची कहाणी सांगितली. यवनांचा महाअत्याचार थांबविण्यासाठी अवतार घेऊन पाचलेगावाला आपण यावे बीजसंस्काराला. तोपर्यंत आनंदाने भार स्वीकारावा. पुनर्जन्माचा संकल्प करून जलसमाधी घेतली. माधवाश्रम स्वामींनी दत्तवाडीत समाधी बांधली. नारायण दत्तानंद सरस्वती यांचे पुढील कार्य नरसिंह या नावाने प्रसिद्ध झाले. परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव नगरी पांडे ब्राह्मण कुळी जन्म घेतला. सात्विक ब्राह्मण राजाराम पंत त्यांची पत्नी कृष्णाई राहत होते. कृष्णाबाईस जगावेगळे डोहाळे लागले. देवकीसारखे दुष्टाचे संहारण करण्यासाठी शस्त्र धारण करीत, तर कधी त्यांचे अंग दुर्गेसमान भुजंगासमान स्फुरून यावे. त्यांना कधी शिवमूर्ती दिसे, तर कधी दत्तमूर्ती दिसे, तर कधी नवनाथाशी बोलती. आणि अखेर 8 नोव्हेंबर 1912
नरकासुराशी अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच दिवाळीला महाराजांचा जन्म झाला. जणू काही बाळाचा घरोघर दिवाळीचा दीपोत्सव होता. ज्योतिषी भविष्य सांगत होते, हे महान योगी असून तुमच्या पोटी हिंदू धर्माचा दीपक आला आहे. लोकांचे जीवन प्रकाशमय होईल. भूतबाधा, भानामती यांचीही बाधा दूर होईल. माता पित्यास आनंद झाला. बाळाच्या बारशाला नामविधी करण्यासाठी माधवाश्रम स्वामी आले. त्यांनी सर्व लोकांना सांगितले, हे आमचे मालक नारायण दत्तानंद स्वामी आहेत. ऋणानुबंधाची कल्पना देऊन गुरुपरंपरेला अनुसरून बीजमंत्र उच्चारून नरसिंह नाव ठेवले. यांच्या बाललीला ऐकून पाहून लोक थक्क होऊन जात असत. जळत्या काडीचा घोडा करणे, गादीवर विस्तव पेटविणे इत्यादी खोडकर वृत्ती दिवसेंदिवस वाढत होती. नागपंचमीचा सण होता. मातेने नमस्कार करण्यास सांगितला. बाळराजा म्हणजेच नरसिंह म्हणाले, मी खरा नाग आणून देईल. इतर स्त्रिया म्हणाल्या, आम्हाला भीती दाखवतो का? हे ऐकल्यावर लगेच बाहेर जाऊन नाग आणला व म्हणाले, घ्या दर्शन. इतर स्त्रिया नवल करून घाबरून पळून गेल्या. त्यांची माताही घाबरून गेली. नरसिंह 5 वर्षाचे झाले. सद्गुरूचे कुलदैवत महादेव शंकराचे वेड लागले. त्यामुळे स्वतःचे भान हरपून चिंतन करीत भजन कीर्तनात जात असत. महादेवाच्या मंदिरात ध्यानमग्न राहत. त्यावेळी नाग अंगावर खेळत असत. त्यांना त्यांचे भान नसे. तोंडाने शिवशिव म्हणत ध्यानस्थ राहत. हे दृश्य पाहून सर्व ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. स्वयंभूलिंग गावात आणून प्राणप्रतिष्ठा केली व त्यास मुक्तेश्वर नाव देण्यात आले. सोमवारी पाचले गावात यात्रा भरत. आता दूरदूरचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येत असत. नरसिंहाला आता शाळेत घातले. सर्व मुलांना जमून मी मुक्तेश्वर दास सांगून शिवघोष करीत असत. हा प्रकार शाळेतील मास्तरांनी पाहिला व म्हणाले, हे विद्यामंदिर आहे, शिवमंदिर नाही. असा प्रकार उद्या चालणार नाही. नरसिंहा, तू शाळेत येऊ नकोस, शिवमंदिरात जा. जीवन हीच शाळा समजून विश्वची माझे घर म्हणून सर्वांगी भस्म फासून सर्वत्र संचार करीत असत. वय अवघे 7 वर्षे असता सकल विद्या पारंगत झाले. सर्वांना नवल वाटले. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्याप्रमाणे काही जण कार्ट पांडेचं असं संबोधत. तेव्हा पांडे आडनाव त्यागून कुलकर्णी नाव धारण केले. काही दिवसांनी त्यांची मुंज करण्यात आली. त्यावेळी नरसिंहाचे लग्न करावे अशी चर्चा होती, पण ते तयार नव्हते. नरसिंहाची बाललीला पाहून सतत त्यांच्या भोवती माणसे जमत असत. माधवाश्रम स्वामी पाचले गावी येऊन नरसिंहाला घेऊन डोंगरी गेले. सोबत त्यांच्या 4-500 लोक जमली होती. जवळच एक विशिष्ट शिलागंठ पाहून जवळचे भस्म टाकले. त्यामुळे क्षणार्धात शिळा दुभंगली. आत गुहा दिसू लागली. सापांचे फुटकारही स्पष्ट ऐकू येत होते. माधवाश्रम स्वामी म्हणाले, या गुहेत 3 वस्तू ठेवल्या आहेत. स्मरणी भस्मलिखान कमंडलू हे दत्तानंदाचे आहे. बघू कोण तयार होतो. नरसिंहाचा मित्र नऱ्या नावाचा म्हणाला, मी जाईन. न डगमगता गुहेत शिरला व कमंडलू एका दगडावर होता. त्यावर संचारेश्वर असे लिहिले होते. त्यावर सापांनी हल्ला चढविला. त्याचे रक्त बंबाळ अंग पाहून संचारेश्वरांनी त्याला आलिंगन दिले. नरसिंह संचारेश्वर हेच नारायण दत्तानंदाचा अवतार असे म्हणून जय जयकार करत होते. राष्ट्रसंत धर्मभास्कर पाचलेगावकर महाराज यांनी श्रमदान, संघटन, ऋषी सेवा यज्ञ, सर्पोपचार, मानसिक रोग निवारण इत्यादी समाजसेवा अंतर्गत कार्य केले. त्यांनी चंदनाप्रमाणे देह झिजवून समाजाचा सर्वांगीण विकास, उन्नती, धर्म व विज्ञान यांची सांगड, सामूहिक शील संवर्धन, सुदृढ व निरोगी समाज, अंधश्रद्धा निर्मूलन, धर्माबाबत भाबड्या कल्पना, हीच परमेश्वर सेवा आदी गोष्टीवर प्रचार करीत असत. धर्माचा प्रसार करण्यासाठी राष्ट्रधर्म प्रचारक मंडळी स्थापन केली. सामूहिक भगवंताच्या सेवेचा आत्मिक भौतिक मार्ग दाखवला. या महान कार्यात महाराजांचे पट्ट शिष्य श्री गोविंद गुरु हरिभाऊ रत्न पारखे यांनी अत्यंत महत्त्वाचे व मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी त्यांच्या वयाच्या 8व्या वर्षापासून महाराजांच्या सानिध्यात राहून त्यांची सेवा शुश्रूषा केली आहे.
शेवटी संत पाचलेगावकर महाराज 16 ऑगस्ट 1986 रोजी अनंतात विलीन झाले. सद्यस्थितीमध्ये संत पाचलेगावकर महाराजांचा मठ व मुक्तेश्वर आश्रमामध्ये महाराजांचे प्रिय शिष्य गोविंद गुरु दररोज सकाळी मुक्तेश्वराचा व महाराजांच्या पादुकाचा अभिषेक व आरती करत असतात. दुपारी महानैवेद्य आरती होत असते आणि दररोज सायंकाळी उपासना व आरती होत असते. ओम नमो महासिद्धाय स्वाहा.